सर्वांचं पुन्हा एकदा टर्निंग पॉईंट्स या ऑनलाईन एज्युकेशन प्लॅटफॉर्मवर हार्दिक स्वागत आहे. बघा, टार्गेट स्वच्छता निरीक्षक या अंतर्गत स्वच्छता निरीक्षक तांत्रिक डायरी या पुस्तकाचा अभ्यास कसा करावा त्या अनुषंगाने आपण अभ्यासाची स्ट्रॅटेजी किंवा 30 डेज स्टडी प्लॅन पाहत आहोत. आपलं हे पुस्तक कितीही केलं तरी 20 दिवसात एक वेळेस पूर्ण झालं पाहिजे या दृष्टीने आपण काम करणार आहोत किंवा व्हिडिओ बनवत आहोत. ओके, आजचा व्हिडिओ जो असेल तो डे 11च्या संदर्भात असेल. डे 11मध्ये तुम्हाला अभ्यास काय करायचा आणि कोणते महत्त्वाचे मुद्दे पॉईंट्स त्यामध्ये आहेत हे तुम्हाला सांगायचे. ओके, तर बघा, डे 11मध्ये आपल्याला वाचायचे आज प्रकरण 12 आरोग्यविषयक सांख्यिकी माहिती. याच्यामध्ये आरोग्यविषयक सांख्यिकी माहितीमध्ये तुम्हाला ना मृत्यूदर म्हणजे काय, जन्मदर म्हणजे काय, माता मृत्यूदर म्हणजे काय, त्यानंतर काही व्याख्या आहेत ज्या तुम्ही एकदा दोनदा मॅक्झिमम 3दा वाचल्यानंतर ते लक्षात राहील. माता मृत्यूदर ही 1,00,000साठी असते का 1,000साठी, हा प्रश्न तुम्हाला परीक्षेत आला होता. जन्मदर म्हणजे काय, मृत्यूदर म्हणजे काय यावर प्रश्न आला होता, परंतु ही चुकणार नाही एवढं मला कॉन्फिडन्स आहे. तर त्या वाचत असताना शांतपणे वाचावं एवढं विनंती आहे. त्यानंतर महाराष्ट्र नगर परिषदा नगरपंचायती औद्योगिक नगरी अधिनियम 1965मधील आरोग्य व स्वच्छतेविषयी तरतुदी. हा जो पोर्शन आहे तो फक्त SI साठी दिलेला आहे, परंतु परीक्षेला प्रश्न आला आहे असं मला वाटत नाही. परंतु ह्याचं जे अधिनियम आहे तो वर्ष 19 विचारला आहे, तो 1965 आहे, तो लक्षात ठेवा. हे प्रकरण 2दा वाचलं म्हणजे तुम्ही येणाऱ्या काळामध्ये त्याच्यातल्या महत्त्वाच्या तरतुदी लक्षात ठेवल्या. आता हे बघा, जनरली तुम्ही SI अधिकारी आहे म्हणजे तुमचं स्वच्छतेचं काम आहे, पुन्हा ते सगळं मॅनेजमेंट करणं हे काम आहे. ह्या सगळ्या गोष्टी येतात. संकल्पनात्मक प्रश्न असल्यामुळे उत्तर तुम्हाला साहजिकच येणार आहे. ओके, त्यानंतर सफाई कामगार यांना आवश्यक सुरक्षा साधने व हाताळणी व्यवस्थापन. जास्त नाही, हे 7-8-10 पेजेसचं पोर्शन म्हणजे किती पेजेसचं आहे ते 3 पेजेसमध्ये तुमचं कव्हर होणार आहे, त्यामुळं ते काही एवढं टेन्शन नाही. परंतु आजच्या ह्याच्यामध्ये तुम्ही वाचत असताना मागील परीक्षेतील प्रश्न हे जरा व्यवस्थितरित्या वाचून घ्या. याची PDF ह्याच्यामध्ये जर उत्तरामध्ये काही शंका असेल तर सविस्तर जे आहेत उत्तरं तुम्हाला मी आपल्या म्हणजे तुम्ही मला संपर्क करू शकता, काही अडचण नाही. हा बघा आपला संपर्क क्रमांक 89561313 व्हॉट्सअप कधीही करू शकता. ओके, आता नेमकं ह्याच्यात काय आहे हे सॅम्पल कॉपीद्वारे मी तुम्हाला दाखवतो. बघा, ही आहे आपली सॅम्पल कॉपी स्वच्छता निरीक्षक तांत्रिक डायरी. ओके, आत्तापर्यंत तुम्ही घेतला असेल, वाचला असेल. काही विद्यार्थी स्वतःच्या बेसवर वाचत आहेत, फीडबॅक पण देत आहेत. ओके, ॲज अ रायटर म्हणून विकास शिंदाळकर माझी रिस्पॉन्सिबिलिटी आहे की तेवढं तुम्हाला प्रॉपरली सांगावं. नेमकं नवीन विद्यार्थ्यासाठी खूपच फायदेशीर ठरत आहे ही. ओके, कमी जरी असले विद्यार्थी परंतु येणारा काळ त्यांच्यासाठी नोकरी देण्याचा नोकरी मिळेल ह्या अपेक्षानं आपला ही प्रयत्न तेवढा सुरू आहे. ओके, आजचा आपण पाहिलेलं आहे आरोग्य आणि शिक्षण हे सगळं पाहिलेलं आहे. तुम्हाला हे मागचं रिव्हिजन करून घेतलेलं आहे बरोबर. आता आरोग्यविषयक सांख्यिकी माहिती. ओके, बघा तुमचं प्रकरण प्रकरण 12 जे आहे ते बघा, शब्दाची उत्पत्ती, जीवनविषयक संख्याशास्त्र, रोगविषयक संख्याशास्त्र, जनगणना. ओके, जनगणनाचं शॉर्टमध्ये दिलं आहे, परंतु जे हे प्रकरण आहे कोणतं लोकसंख्याशास्त्र त्याच्यात सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत, ती खूप आकडेवारी आहे. आगामी भारतीय जनगणना याचं देखील शॉर्टमध्ये माहिती दिलेली आहे. मुद्दाम महत्त्वाच्या सांख्यिकी व्याख्या हे तुम्हाला इथून समजून घ्यायचं आहे. आणि घनता म्हणजे काय, जन्मदर म्हणजे काय, मृत्यूदर म्हणजे काय, नवजात शिशु मृत्यूदर काय, माता मृत्यूदर म्हणजे काय, बाल मृत्यूदर म्हणजे काय, रोग लागण दर, कुटुंब कल्याण कार्यक्रमासंबंधीचे दर हे तुम्हाला समजून घ्यायचं आहे म्हणजे आहेच. ओके, पुन्हा एकदा सांगतो की कुठल्या गोष्टीला कुठं फोकस करायचे. महाराष्ट्र नगर परिषदा नगरपंचायती व औद्योगिक नागरी अधिनियम एकतर हा कोणत्या वर्षाचं हे क्लिअर करून घ्या, 1965चं आहे. हे वर्ष लक्षात ठेवायचे सगळ्यात महत्त्वाचं हेडिंगमध्येच. ओके, आणि त्यात असलेल्या तरतुदी एकदा दोनदा असल्यानंतर उत्तर येईल. सफाई कर्मचाऱ्यांनी आवश्यक सुरक्षा साधने हाताळणे व व्यवस्थापन काही काळजी घेतली पाहिजे या संदर्भात आहे. एवढा असं फॅक्च्युअल डाटा त्याच्यातून निर्माण होईल असं नाही. मागील परीक्षेतील प्रश्न 444 पासून ते 457-58 पेजेसपर्यंत आहे. हे एकदा दोनदा वाचा. आजच्या सिलेबसमध्ये 40 पेजेसच्या जवळपास अभ्यास दिलेला आहे, बाकी जास्त काही दिलेलं नाही. परंतु वाचत असताना हे जे प्रकरण आहे हे समजून घेऊन वाचायचं आहे. बाकी काही शंका असेल तर तुम्ही हा संपर्क क्रमांक आहे त्यावर व्हॉट्सअप करू शकता. ओके, आणि SIच्या कोर्समध्ये सगळे रेकॉर्डेड व्हिडिओ मी अपलोड करत आहे. आता सध्या मागचे झालेले बरेच आहेत, त्यामध्ये आजार सगळं कव्हर करून घेतलेले आहेत. येणाऱ्या काळामध्ये चांगल्या प्रभारी
प्रभावी व्हिज्युअलच्या दृष्टीनं देखील तुम्हाला मी रेकॉर्डेड व्हिडिओ अवेलेबल करून देत आहे. 149मध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी अवेलेबल होत आहेत. लक्षात घ्या, कृपया जॉईन करा, कारण लाखभर पगार मिळण्यासाठी 1000 रुपये तर खर्च करावाच लागेल. ओके, व्हिडिओला तर नक्की शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.